चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या आरोपीला घेतलं ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, शहरातील नागरिकांची मागणी. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा आहे. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोदावरीमध्ये दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय, महाजनांचं विधान. राज ठाकरेंनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा, भाजपा आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये, राम कदम यांचा हल्लाबोल. राज ठाकरेंनी कुंभमेळा संदर्भात केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं, भाजपा आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेत वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नयेत, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. राज ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. तीर्थांची परीक्षा करू नये, 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं, हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया. येवल्यातील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीमध्ये घरफोडी करून 25,000 रुपये रोख आणि 2 तोळे सोन्याचे दागिने केले लंपास. अकोल्यातील अशोका वाटिका चौकामध्ये 2 कारमध्ये भीषण अपघात, 3 जण गंभीर जखमी. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. किल्ले रायगड रस्त्यावरील राधेबुधे गावामध्ये रात्री पेंढ्याचे भारे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीमध्ये ट्रक, पेंढे जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.